नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी ज्योतिष अभ्यासक सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 10 मे 2024, वार शुक्रवार, अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती हा दुग्ध शर्करा योग आपल्याला मिळत असतो. या वर्षी हा योग आहे शुक्रवारच्या दिवशी. शुक्रवार हा माता महालक्ष्मीचा दिवस आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला या अक्षय तृतीयेचं मी अगोदर महत्व सांगेल. त्यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला छोटे छोटे काय उपाय करायचे असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि स्पिरिच्युअली सुद्धा आपण ग्रॅटिट्यूड देणं या दिवशी लाभदायक नक्कीच ठरतं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचं जर महत्व विचारात घेतलं तर महर्षी वेदव्यासांनी महाभारत लिखाणास याच मंगलमय दिवशी सुरुवात केली आणि हे लिखाण श्री गणेशाने पूर्ण केले. युधिष्ठिराला सुद्धा याच दिवशी अक्षय पात्र भेट मिळालं होतं. भगवान श्रीकृष्णाचे कंठस्थ जीवश्य मित्र सुदामा याच दिवशी आपल्या मित्राच्या भेटीला पोहे घेऊन आले होते आणि त्या मोबदल्यात श्रीकृष्णाचं अपार असं प्रेम मिळून सुदाम्याचं दारिद्र्य दूर करणारा हाच तो मंगलमय दिवस. वृंदावनामध्ये बाके बिहारीच्या चरण स्पर्शाला आजपासून सुरुवात होते. कुबेराने शिवाची उपासना केली आणि समृद्धीचं वरदान मागितलं आणि शिवाने प्रसन्न होऊन कुबेराला याच दिवशी माता महालक्ष्मीचे पूजन करण्यास सांगितले. तो हा मंगलमय दिवस. चैत्र गौरीचं पूजन सुद्धा या दिवशी घरोघरी स्त्रिया मोठ्या आनंदाने करतात आणि अखंड सौभाग्याचं दान मागितलं जातं. तो हा मंगलमय दिवस. दुःशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण याच दिवशी केलं आणि द्रौपदीस अक्षय वस्त्र पुरवलं गेले. तो हा मंगलमय दिवस. आध्यात्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्व या दिवसाला मानलं जातं. पृथ्वीवर गंगा अवतरणाचा सुद्धा हा मंगलमय दिवस मानला जातो आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आयुष्यामध्ये परमेश्वराने जे काही दिलं आहे ते मिळाल्याबद्दल सगळ्यात अगोदर तुम्हाला धन्यवाद म्हणणं तितकंच गरजेचं असतं. ग्रॅटिट्यूड, आपल्या आयुष्यामध्ये ग्रॅटिट्यूड हा भाग अत्यंत महत्वाचा मानला जातो. जे काही मिळालं त्याबद्दल जर तुम्ही धन्यवाद द्याल तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच आणखीन चांगली संधी किंवा चांगल्या ज्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनासाठी महत्वाच्या आहेत त्या द्यायला नक्कीच मदत करणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण अगोदर त्याचे जे काही उपाय आहेत ते बघूया. या मंगलमय दिवशी घरोघरी श्री सत्यनारायणाचं पूजन होणं तितकंच गरजेचं आहे. त्या अगोदर आपल्या दिवसाची सुरुवात होते आपल्या स्नानाने. सकाळी लवकर उठून स्नानाने शुचिर्भूत व्हावं. आंघोळीच्या पाण्यामध्ये केसर टाकून स्नान केले तर तुम्हाला उत्तरोत्तर प्रगती नक्कीच प्राप्त होणार आहे. आंघोळ झाल्यानंतर प्रथमतः स्मरण आपल्या पितरांचं झालं पाहिजे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जी व्यक्ती आपल्या पितरांचं स्मरण करून तर्पण विधी करते किंवा पितृस्मरणार्थ अन्नदान करत असते त्यांच्या पितरांना मोक्ष मिळायला नक्कीच मदत होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी आपल्या पितरांचं स्मरण होऊन पितृसुक्त पठण होणं गरजेचं राहील. आपल्याला आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम, कनकधारा स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, विष्णूला अतिप्रिय असणारं असं गजेंद्र मोक्ष स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, श्रीसुक्त, सप्तशतीचा पाठ या सगळ्या अतिशय सुंदर अशा एनर्जी देणाऱ्या ह्या मंगल स्तोत्रांचं पठण आपल्या वास्तूमध्ये या मंगल दिवशी होणं तितकंच गरजेचं सांगितलं आहे. यापैकी कुठलंही एक स्तोत्र तुम्ही अक्षय तृतीयेपासून तुमच्या वास्तूमध्ये सुरुवात करा आणि नियमितपणे ते पठणाला सुरुवात करा. माता महालक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्याला नक्कीच होणार आहे. या मंगलमय दिवशी जे काही विद्यार्थी आहेत जे खूप महत्वाची परीक्षा देत आहेत आणि त्यांना त्या परीक्षेमध्ये उत्तम यश प्राप्ती हवी असेल तर त्यांच्या आईने करायचा एक छोटासा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. सुंदर असा पेन घ्यावा आणि तो सायंकाळच्या वेळेस गणपती मंदिरामध्ये नेऊन गणपती बाप्पाला प्रार्थना करावी की या पेनाच्या लिखाणाने माझ्या मुलाला येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तरोत्तर यश प्राप्त होऊ दे ही प्रार्थना करून गणपतीच्या चरणाशी लावून तो पेन आपल्या मुलांना फक्त आणि फक्त महत्वाच्या परीक्षेला वापरला जाईल याच्यासाठी सांगून गणपती बाप्पाला प्रार्थना केली पाहिजे. हा उपाय तुम्ही अवश्य करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या वास्तूमध्ये गुलाबाचं अत्तर, गुलाब जल शिंपडणं, त्यासोबत दालचिनी पावडर घरामध्ये शिंपडणं याच्याने तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मीचं आगमन नक्की होतं आणि माता महालक्ष्मी स्थिर राहते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदीला अनन्यसाधारण महत्व मानलं जातं.
थोड्या प्रमाणात का होईना आपल्या घरामध्ये सोने चांदी खरेदी करणं आपल्याला उत्तर प्रगतीचं लक्षण म्हणून मानण्यात आलं आहे. परंतु ज्यांना हे शक्य नाहीये त्यांनी किमान हळकुंड आणि जव नीट लक्षात घ्या. ज्यांना सोनं किंवा चांदी खरेदी करणं शक्य नाहीये अशा व्यक्तींनी अवश्य आपल्या घरामध्ये हळकुंड आणि जव यापैकी एक वस्तू अवश्य घेऊन आली पाहिजे. आणि त्यासोबत या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये किराणा भरला पाहिजे. शुक्रवारचा दिवस आहे. दही, दूध, तूप, सफेद वस्तूंची खरेदी तुमच्या वास्तूमध्ये होणं या दिवसासाठी लाभदायक ठरतं. महादेवाच्या पिंडीवर ज्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष सांगितला जातो किंवा ज्या लोकांच्या स्वप्नामध्ये आपले पित्र येत आहेत, वारंवार आपले पित्र काही आपल्याला खाण्यासाठी मागत आहे, असे जर तुम्हाला स्वप्न पडत असेल तर अशा व्यक्तीने उद्या महादेवाच्या पिंडीवर 1 लोटा जल अर्पण करून 1.25 पावशर बत्तासे हे अर्पण करायचे आहे आणि आपल्या सर्व पितरांच्या नावाने ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः, ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः या मंत्राचा जप करून तुपाचा दिवा लावा आणि आपल्या सर्व पितरांच्या मोक्षासाठी आपण अवश्य प्रार्थना करणार आहात. आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मी स्थिर राहावी असं जर आपल्याला वाटत असेल तर सायंकाळच्या वेळेस श्री सुक्ताची 16 आवर्तनं, जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर श्री सुक्ताची 16 आवर्तनं करून आपण माता महालक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी नक्कीच प्रार्थना करू शकतो. अक्षय तृतीयेपासून ज्या वास्तूमध्ये हवन सुरू होतं, यज्ञ, यजनम, दानम, पूर्वसंधानम या 4ही गोष्टी अक्षय तृतीयेपासून आपण केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हायला नक्की मदत होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये अंधार असू नये. आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित करावे. आपल्या घरामध्ये एक छोटासा हवन माता महालक्ष्मीचं स्मरण करून हवन करणं आपल्या वास्तूमध्ये लाभदायक ठरतं. आपण आपल्या आई वडिलांना, आपल्या नातेवाईकांना या दिवशी फोन करून शुभेच्छा दिल्या पाहिजे, त्यांची विचारपूस केली पाहिजे. यजनम म्हणजेच आपल्याकडे अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे, इतरांची चौकशी केली पाहिजे. दान या दिवशी करणं गरजेचं राहील. जी लोक या दिवशी दान करतात त्यांना दानाचं पुण्य मल्टिपल प्रमाणामध्ये मिळत असतं. आपल्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती यथाभक्ती ज्याला ज्याची गरज आहे अशा व्यक्तींना त्या वस्तू तुम्ही या ठिकाणी दान कराल तर तुम्हाला अक्षय सुख प्राप्तीसाठी नक्कीच फायदा ठरेल. पूर्व संसाधन म्हणजे तुम्ही या दिवशी तुम्हाला जसं शक्य असेल अशा एका तरी वस्तूची खरेदी अवश्य करावी. या खरेदीमध्ये मी तुम्हाला काही वस्तू सांगते, त्या वस्तू तुम्हाला शक्य असल्यास अवश्य या दिवशी खरेदी करा. सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्ही या दिवशी कमलगट्टा खरेदी करणं फायदेशीर ठरेल. कमलगट्ट्याची माळ तुमच्या घरातल्या माता महालक्ष्मीच्या फोटोला या दिवशी अर्पण केली गेली पाहिजे. त्यानंतर तुपाची खरेदी, दुधाची खरेदी, दह्याची खरेदी, नंतर माता महालक्ष्मीला अतिप्रिय असणारं श्रीयंत्राची स्थापना किंवा खरेदी सुद्धा तुम्ही या दिवशी आपल्या वास्तूमध्ये करू शकता. चांदीचा शिक्का हा सुद्धा तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये या मंगलमय दिवशी आणणं म्हणजेच माता महालक्ष्मीचं आवाहन करणं हे होणार आहे. जर तुम्हाला या कुठल्याही गोष्टी शक्य नसतील तर किमान या दिवशी आपण 3 झाडू घ्यायचे आहेत. 3 झाडू घेऊन त्यापैकी 1 झाडू हा कुठल्याही धर्मस्थळी आपल्याला गुप्तदान करायचा आहे. कुणालाही न कळता हा झाडू आपण कुठल्याही मंदिरामध्ये गुप्तदान करून म्हणून ठेवून येऊ शकतो. दुसरा झाडू, 2ही बाकीचे उरलेले झाडू आपल्याला आपल्या वास्तूमध्ये आणायचे आहे आणि त्याची पूजा केल्याशिवाय आपल्याला ते आपल्या वास्तूमध्ये वापरायचे नाहीयेत, हे लक्षात घ्या. नुसते झाडू घरामध्ये आणून ठेवू नका, तर त्याचं हळदी कुंकू अक्षत वाहून माझ्या घरामधल्या लक्ष्मीचं सुख मला दीर्घकाळ प्राप्त व्हावं आणि माझ्या वास्तूतील अलक्ष्मी दूर व्हावी ही प्रार्थना करून तुम्ही तो झाडू वापरात आणणार आहात. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला शक्य असेल तर किमान 5 धर्मस्थळी, कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 5 मंदिरांमध्ये एक श्रीफळ म्हणजेच एक नारळ लाल कपड्यामध्ये बांधून आपण कुठल्याही धर्मस्थळी आपली इच्छा सांगून ठेवलं तर नक्कीच आपली ती इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. हे झाले आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून उपाय. जी माणसं युनिव्हर्सशी कनेक्टेड आहे, स्पिरिच्युअली जे अभ्यास करत आहे अशा लोकांनी काय करावं हे लक्षात घ्या. स्पिरिच्युअली जी लोक काम करत आहेत त्यांनी त्यांचे ब्रेसलेट, त्यांचे स्टोन, त्यांचे रेकीचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे
ते अक्षय तृतीयेच्या दिवशी शुद्ध पाण्याने मिठाने धुवून चंद्रप्रकाशामध्ये किंवा सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचे आहे. रेकीमध्ये जे काही सिम्बॉल्स तुम्हाला शिकवले आहे, ग्रॅटिट्यूड या दिवशी द्यायचा आहे. मोकळ्या वातावरणामध्ये उभे राहून कुबेर मुद्रा करून आपण युनिव्हर्सला थँक्स म्हणायचं आहे. आपले जे काही सिम्बॉल्स आहे हे सिम्बॉल्स परिपूर्ण युनिव्हर्स सोबत कनेक्ट केले तर तुम्हाला ते पुढच्या वेळेस उत्तम काम करण्यासाठी नक्कीच मदत करतील. त्यासोबत तुम्ही जर विष्णू सहस्रनाम आणि श्री सुक्ताचा पाठ करत असाल तर या दिवशी अवश्य शंख खरेदी केला जातो. शंख घरी खरेदी करून आणणं आणि शंखाचं पूजन करणं याला अक्षय तृतीयेसाठी उत्तम असं मुहूर्त मानलं जातं. जर तुम्हाला शंख खरेदी करणं शक्य नसेल तर किमान जे तुम्ही श्री सुक्त किंवा विष्णू सहस्रनाम पठण करत असाल तर शंख मुद्रा करून तुम्ही हे पठण केलं, माता महालक्ष्मी समोर बसून अंगठा आपला मध्ये बंद करून शंख मुद्रेमध्ये बसून जर तुम्ही शंख मुद्रेत माता महालक्ष्मीचं आवाहन केलं, विष्णूचं स्मरण केलं तर तुम्हाला अतिशय सुंदर असं फळ प्राप्ती मिळायला नक्कीच मदत होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी आनंदी वातावरण असतं आणि हे वातावरण असंच आनंदी अक्षय राहिलं पाहिजे यासाठी आपल्या कुलस्वामिनीला, आपल्या गुरूंना, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना, आपल्या सर्व पितरांना प्रार्थना करण्याचा हा मंगलमय दिवस मानला गेला आहे. अक्षय तृतीयेसोबतच भगवान विष्णूंचे 6वा अवतार परशुराम जयंती सुद्धा या दिवशी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी होते. या मंगलमय दिवसाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय सदिच्छा देते. तुमच्या कुटुंबामध्ये माता महालक्ष्मीचा आशीर्वाद, अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद अक्षय राहो आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणि सदैव प्रसन्नता प्रदान हो, हीच अक्षय तृतीयेच्या दिवशीच्या शुभेच्छा देते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.